खरं तर यापूर्वीची एक परंपरा होती, म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, मंत्र्यांचा शपथविधी झाला की त्याच दिवशी संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या खाते वाटपाची यादी जाहीर व्हायची. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ज्यावेळी शपथविधी घेतला होता त्यावेळी सुद्धा म्हणजे पहिल्या सरकारमध्ये त्यावेळी ज्यावेळी त्यांनी शपथविधी घेतला होता त्यावेळी सुद्धा संध्याकाळी लगेच यादी जाहीर झालेली होती. परंतु हे अलीकडे भाजपने अतिशय घाणेरडा पायंडा पाडलेला आहे. आपण बघितलं असेल की 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी या सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकारमधून ते बाहेर पडले आणि तिकडे फरार झाले. ते पहिल्यांदा सुरतला फरार झाले, नंतर गुवाहाटीला फरार झाले, गोव्याला झाले आणि त्या मार्गे मग ते मुंबईत आले आणि मुख्यमंत्री झाले. तर हे जे त्यांनी गद्दारी केली त्यानंतर त्यांनी शपथ घेतली होती, त्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीने खाते वाटपाला बराच उशीर झाला होता.